नमस्कार, मी अभय कुमार देशमुख द बेस्ट थिंक टीम मध्ये आपलं स्वागत आहे। आम्ही आज सुद्धा पुन्हा एकदा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने आपल्या समोर आलेलो आहोत। नावांनाव दिवसेंदिवस या मतदारसंघामध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत। रोज वेगवेगळे खुलासे होत आहेत आणि या खुलाशांमुळे या कराड दक्षिणची चर्चा राज्यातच नाही तर देशभरामध्ये सुरू झालेली आहे। यापूर्वी गणेश पवार या सामाजिक कार्यकर्त्यांना आंदोलन सुरू केलेलं ते आमरण उपोषणाचा 9वा दिवस आहे। त्यानंतर भाजपच्याच एका टीमनं या सर्व प्रक्रियेवरती पत्रकार परिषद घेत काही आरोप केलेले, त्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जात प्रांताधिकाऱ्यांना भेट घेत वेगवेगळ्या मागण्या केलेल्या होत्या। ही झाली कालपर्यंतची घडामोड। आता आज पुन्हा एकदा एक नवीन घडामोड घडलेली आहे आणि ही नवीन घडामोड काय आहे तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरती थेट भाजपनं आरोप केलेला आहे। त्यांच्या कुटुंबातील 15 सदस्यांची नावं ही 2 ठिकाणी आहेत, 3 ठिकाणी आहेत आणि यामध्ये त्यांचे पुतणे इंद्रजित चव्हाण असतील, परत दुसरे राहुल चव्हाण असतील आणि त्यांच्या पत्नी असतील, अशा अनेक नावांची त्यांनी कागदपत्र पत्रकार परिषदेमध्ये दाखवली। आता मूळ मुद्दा कुठला आहे? या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवलेली जे पुरावे आहेत त्या पुराव्यांचा हा मुद्दा आहे आणि या मुद्द्यामध्ये एक प्रकर्षाने त्यांनी या ठिकाणी डॉक्युमेंट दाखवलेले आहेत। ते डॉक्युमेंट म्हणजे कोणते तर या सर्व जी नावं आहेत म्हणजे आम्हाला ही कागदपत्र त्यांनी दाखवली। यामध्ये इंद्रजित चव्हाण, विद्या चव्हाण, त्याचबरोबर अजूनही काही नावं आम्हाला त्यांनी सांगितलेली आहेत। यामध्ये राजेश चव्हाण, आशा चव्हाण, गौरी चव्हाण, अधिकराव चव्हाण, मंगल चव्हाण अशी काही नावं आहेत आणि त्याचे हे पुरावे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। आज कराडमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेत पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरती थेट आरोप केलेला आहे आणि तो आरोप असा आहे की राजकीय फायद्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांनी आणि त्यांच्या या सगळ्या कार्यकर्त्यांनी हे सर्व खटाटोप करून मतदार याद्यांमध्ये दुबार नावं नोंद केलेली आहेत। पहा ही प्रेस। सगळेजण एकत्र, सगळ्यांना नमस्कार। आपण सगळेजण परवा एकत्र भेटलो होतो आणि जी चर्चा महाराष्ट्रामध्ये चालल्या, जी चर्चा आता ग्रामीण भागातल्या चौकापर्यंत सुद्धा आल्या, बोगस मतदान, दुबार मतदान कशा पद्धतीनं केलं गेलं आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या टाइम्स ऑफ इंडियातल्या म्हणजे त्या वृत्तपत्रामध्ये काही मुलाखती तिने दिल्या, त्याच्यामध्ये म्हटलेलं की मी 100 गावचा कराड दक्षिणमधला सर्वे केला आहे आणि नंबर ऑफ वोट्स त्याच्यामध्ये चोरी झालेले आहेत। आता मतदान चोरी म्हणजे काय हा मी परवा प्रातिनिधिक स्वरूपात मांडलं होतं की बाबा जेवढे मोठं नेतृत्व ज्यांनी देशाचं केलं, ज्यांनी राज्याचं केलं, त्यांनी किमान आपलं घर स्वच्छ ठेवणं हा एक साधारण मुख्य विषय आहे। आणि मग त्यांच्याबरोबर सातत्यानं 30-40 वर्ष काम करणाऱ्या जर व्यक्तीचं PAचं मतदान जर दुबार असेल आणि हो, मी आपलं अजून एका विषयाकडे लक्ष वेधू इच्छितो की ज्या वेळेला आमचे आवळकर साहेब माननीय प्रांतांना भेटायला गेले त्यावेळेला माननीय प्रांत अधिकारी, निवडणूक अधिकारी आहेत तालुक्याचे, त्यांनी काय सांगितलं, तुमचं मत 2 ठिकाणी आहे, समजा ते वाठारचे आहेत, समजा मी सैदापूरचा आहे, माझं मत सैदापुरात आहे, माझं मत कराडात कसं लागलं बिकॉज मीच तो 7 नंबरचा, 6 नंबर, 6, 7, 8 त्यामधला पहिला फॉर्म भरला आणि माझं मत लागायसाठी मी मतदान अधिकाऱ्यांच्याकडं मग BLO असतील किंवा ऑनलाईन असेल मी प्रक्रिया केली, जर ती माझ्या मोबाईलवरून केली असेल किंवा कुठल्या तरी सेतू केंद्रातून केली असेल, माझं मत कराड आता माझी जबाबदारी आहे की पहिलं मत माझं जिथं आहे तिथलं रद्द होऊन एक प्रातिनिधिक स्वरूपात आपण समाजाचं नेतृत्व करतो म्हणून ही आपली जबाबदारी आहे। मतदाराची सगळ्या जबाबदारी असं मी म्हणत नाही। मग आता हा झाला PA। आता हे जर तुम्ही बघितलं तर हे तर मग आणखी त्या पुढचं भयानक निघालं। चव्हाण साहेबांचं जे घर आहे ते पृथ्वीराज बाबांचं पाटण कॉलनीमध्ये आहे आणि त्याचा काहीतरी 243 क वगैरे असा काहीतरी नंबर आहे। अंडर 1 रूप 15 ते 16 मतदारांची तिथं नोंदणी आहे। आता ती नोंदणी त्यांच्या कुटुंबातली असेल, 100% असेल, आमचं काही त्याबद्दल मत नाही की त्यांनी दुसरी बाहेरनं आणली तिथं मतदान नोंद केली, परंतु एकाच कुटुंबातल्या एका माणसानं किती ठिकाणी मतदान केलंय असा आमचा आरोप नाही। मतदान केलं असं तिथले स्थानिक लोक सांगतात। मग हे मतदान करायची प्रक्रिया मी जरा आपली स्लाईड चालू करा। या स्लाईडमध्ये पहिला त्यांचा जो आपल्या माजी माननीय चव्हाण साहेबांचा जो पुतण्या आहे, आता हा पुतण्या
जबाबदार माणूस आहे. तो कसा, तर तो चव्हाण साहेबांचा विधानसभेचा प्रतिनिधी होता, इलेक्शनचा मुख्य निवडणूक प्रतिनिधी. त्याचं नाव इंद्रजित चव्हाण, इंद्रजित पंजाबराव चव्हाण. आता त्यांचं मत एका ठिकाणी असणं हे आपल्याला म्हणजे असं काही ती लाईट बंद करायला सांगा ना, कारण व्हिज्युअल्स नीट येत नाही. तुम्ही हे जे म्हणते कुठल्या वर्षाचे कुठल्या 14ला 19ला लोकसभेला विधानसभेला आहे. 2014 पासून ओके. ज्यावेळी माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण यांनी हा जगू द्या. माझा समजा पहिलं चालू करा, त्याच्यामध्ये इंद्रजित पंजाबराव चव्हाण माजी मुख्यमंत्र्यांचे पुतणे, त्यांचं कराडला मतदान आहे, बूथ क्रमांक 120, अनुक्रमांक 917, त्याच्यावरती नाव आहे इंद्रजित पंजाबराव चव्हाण. तिथं वय आहे 52. त्यांचं कराडच्या नंतर मलकापूरला 2 नंबरचं बघा, बूथ क्रमांक 189, मत अनुक्रमांक नंबर 604, नाव आहे इंद्रजित पंजाबराव चव्हाण. तिसरं बघा, पाटण मतदारसंघामध्ये त्यांचं गाव आहे कुंभारगाव. कुंभारगावात इंद्रजित शिवराम चव्हाण, वय 54, वय 51, वय 52. तिन्ही ठिकाणी वय वेगळे आहेत. तिन्ही ठिकाणचा फोटो मॅच होतो. तिसऱ्या ठिकाणी मात्र वडिलांचं नाव बदललेलं आहे. आता मतदान चोरी झालं का हे वडील चोरी झालं काय माहीत नाही मला, पण आता निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीला मुख्य निवडणूक उमेदवाराचा प्रतिनिधी असलेल्या प्रतिनिधी नव पुतण्या नाही पुतण्या असणं नातं पुतण्या प्रतिनिधी होता. पण हे काय केले, हे तिबार झालं. आपली चालल्या परवापर्यंत चर्चा दुबारची, हे तिबार झालं. त्यानंतर पुढची स्लाइड घ्या. त्यांच्या मिसेस आशा इंद्रजित चव्हाण, त्यांचं कराड दक्षिण माझा बूथ क्रमांक 120 वर 918 क्रमांकाला नाव आहे आशा इंद्रजित चव्हाण. घर क्रमांक खाली दिलाय. वय 47, महिला. दक्षिण मतदारसंघात मलकापूरला बूथ नंबर 189ला अनुक्रमांक नंबर 705ला नाव आहे आशा इंद्रजित चव्हाण. आणि पाटण मतदारसंघामध्ये विधानसभेच्या कुंभारगावला नाव आहे आशाताई इंद्रजित चव्हाण. एका ठिकाणी 44, एका ठिकाणी 46 आणि एका ठिकाणी 47. 3 ठिकाणी वयाचा जो फरक आहे तो तिन्ही ठिकाणी, म्हणजे त्यांच्या मिसेसचं बी 3 ठिकाणी, त्यांचं नुसतं त्यांचं असं नाही. इंद्रजित चव्हाणांच्या आई श्रीमती शांतादेवी पंजाबराव चव्हाण, त्यांचं कराडला मतदान आहे, बूथ क्रमांक 120, अनुक्रमांक नंबर 916, शांतादेवी पंजाबराव चव्हाण, वय 87. आणि कराड दक्षिण मतदारसंघामध्ये मलकापूरला मतदान आहे, बूथ क्रमांक 189, अनुक्रमांक नंबर 601, शांतादेवी पंजाबराव चव्हाण. इथं 86 आणि 87 असा वयामध्ये देखील फरक आहे. अभिजित इंद्रजित चव्हाण हे इंद्रजित चव्हाणांचे चिरंजीव आहेत. कराड दक्षिण मतदारसंघामध्ये त्यांचं 2 ठिकाणी मतदान आहे. मलकापूर बूथ क्रमांक 189 2 ठिकाणी, 803ला बी आणि 805ला बी. फोटो वेगवेगळे आहेत. नाही, तिथं तिने पत्ता वेगवेगळा दिलाय. इंद्रप्रस्थ, आकाशनगर आणि इंद्रप्रस्थ बंगलो एकाच ठिकाणी 2 वेळा मतदान. एकाच बूथवरती 2 ठिकाणी मतदान. नेक्स्ट घ्या. चव्हाण साहेबांचे दुसरे पुतणे राहुल विजयसिंह चव्हाण, त्यांचं कराड दक्षिण मतदारसंघात बूथ क्रमांक 131 वर 582 क्रमांकाला नाव आहे राहुल विजयसिंह चव्हाण. घर क्रमांक तोच आहे 243D7, वय 53. तसंच सेम मतदान त्यांचं पाटणला आहे. बूथ क्रमांक 379, अनुक्रमांक 468, राहुल विजयसिंह चव्हाण. आणि तिथं वय मात्र 52 आहे. कराडला वय मात्र 53 आहे. या ठिकाणी काही दिवसापूर्वी तिने तिथं निवडणूक एक लढवलेली होती. पंचायत समितीला त्यांनी तिकडे निवडणूक लढवली कुंभारगावला, आणि ते आता इथं कराडला राहतात. आता त्यांच्या मिसेस गौरी राहुल चव्हाण, त्यांचं कराडला मतदान आहे 131 क्रमांकाला मलकापूरला, अनुक्रमांक 474, गौरी राहुल चव्हाण, वय 49. आणि त्यांचं पाटणमध्ये मतदान आहे 379 बूथ क्रमांक, अनुक्रमांक 465, गौरी राहुल चव्हाण. इथं मात्र वय त्यांचं 45 आहे. कराडला 49 आहे. फारच फरक पडतोय. त्यांचं दुसरे पुतणे अधिकराव अण्णासाहेब चव्हाण, त्यांचं मतदान 2 ठिकाणी. मलकापूरला बूथ क्रमांक 131, अनुक्रमांक 484, अधिकराव अण्णासाहेब चव्हाण, वय 65. त्यांचं सेम मतदान कुंभारगावला आहे, बूथ क्रमांक 379, अनुक्रमांक 463, अधिकराव अण्णासाहेब चव्हाण. घर क्रमांक इथं बदलला आहे.
68 आहे वय, कराडला आलं की 65 आहे. त्यांनी 2-3 वर्षाचा फरक ठेवला आहे. त्यांच्याविषयी सौ मंगल अधिकराव चव्हाण, त्यांचं मलकापूरला 131 बूथ नंबर, अनुक्रमांक 112, पाटण बूथ क्रमांक 379, अनुक्रमांक 460. कराडला नाव आहे मंगल अधिकराव चव्हाण, वय आहे 41. आणि मंगल अधिकराव चव्हाण पाटणला मतदान करताना मात्र त्यांचं वय आहे 36. म्हणजे इथं जवळजवळ 36, 44, 5 वर्षाचा फरक. राजेश वसंतराव चव्हाण, त्याच्या पुतण्याच आहे आपण. कराड दक्षिणमध्ये बूथ क्रमांक 167, मलकापूर, अनुक्रमांक 638. त्यांचं नाव आहे राजेश चव्हाण, वय 52. कुंभारगावच्या पाटण मतदारसंघात कुंभारगावात बूथ क्रमांक 379, अनुक्रमांक 449. इथं वय आहे 56. ही काळजी घेतली त्यांनी वय प्रत्येक ठिकाणी बदलाची. आता मला याच्यामध्ये आता एकूण ही 9 आहे. एका घरामध्ये 15 9 नाव आहेत. नावं काही ठिकाणी दुबार आणि काही ठिकाणी तिबार अशी आहेत. आता मला ह्याच्यामध्ये 1 सेकंद बोलायचं आहे. मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी छापून आलं की 48,000 मतदार बोगस आहेत. मला परवा जसा विषय प्रातिनिधिक स्वरूपात मांडायचा होता तसा आज देखील हा विषय प्रातिनिधिक स्वरूपाचाच आहे. पण जे मेन खांब आहेत त्या खांबाच्या अवतोभोवताला जर अशी घाण असेल तर आता समजा गजानन नावकरांनी एक रीट दाखल केलं हायकोर्टामध्ये, त्याची परवा गुरुवारी काहीतरी सुनावणी झालेली आहे. चव्हाण साहेबांनी एक रीट दाखल केलेलं आहे, त्यांच्या दोन्ही रीटमध्ये मुद्दे तेच आहेत. दुबार मतदान, 2 ठिकाणी मतदान आहे, 2 ठिकाणी मतदान केलेलं आहे. आता 2 ठिकाणी कसं करता येतं मला नाही माहिती. मग ते शाई काय पुसली का, तो कसा माणूस आला, त्याला धरलं नाही कसं, ऑब्जेक्शन कसं झालं नाही, हे विषय आहेत. माझं अत्यंत प्रामाणिकपणानं छोटंसं मत आहे की समाजाचं, विधानसभेचं, लोकसभेचं, राज्याचं अत्यंत प्रमुख पद भूषवलेल्या माणसांनी मग ही घरातली यादी बघितली नाही का. मग तुम्ही परवासारखं म्हणाल मग आमचं मतदान कुमारगावला आहे, मग कराडला कशाला लावलं. परत तुम्ही म्हणाल आमचं मतदान कराडात आहे, मलकापुरात कसं आलं. आता ह्या 2-3 विषयात प्रांतांनी जे परवा सूचना केली ती काय आहे, मी जर स्वतः माझं आधार कार्ड, रेसिडेन्शियल पुरावा, प्रॉपर्टी कार्ड आणि माझ्या वयाचा पुरावा घेऊन मी जर 6 नंबरचा फॉर्म भरला तर माझं मत लागू शकतं. म्हणजे माझी काळजी मी घेतली पाहिजे ना. सैदापुरात मत आहे मग मी तो गुन्हा केला आहे. माझं सैदापुरात मत असताना कराडात मत आहे, कराडात असताना मलकापूरला मत आहे. तसं मग इंद्रजीत चव्हाणसारख्या अगदी प्रमुख कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या निवडणूक प्रतिनिधी म्हणून सह्या केलेत सगळीकडे, आणि त्या माणसानं अशा पद्धतीनं हे करणं हे आम्हाला नैतिकतेला, कायद्याला धरून नाहीच आहे. माझं मत आहे नैतिकतेला धरून. तुम्ही नैतिकतेला धरून हे चुकीचं काम केलं आहे आणि मग दुसऱ्याला नावं ठेवणं, तुम्ही भाजपवाल्यांनी मतं वाढवली, निवडणूक बोगसगिरी केली, मतचोरी केली आणि तुम्ही निवडणूक जिंकली. माझा असा उभा दावा आहे की याच्या मागे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ही कला वापरून तुम्ही मोठ्या प्रमाणात ह्या भानगडी केलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये तुमच्या शेजारचे जर एवढे लोक सहभागी असतील घरातले तर मग तालुक्यातले किती ठिकाणी केले असं आमचा आपला तुम्हाला सगळ्या मंडळींच्या समोर आमचा असा स्पष्ट यामध्ये सवाल आहे. आत्ताच आपण जी स्लाईड बघितली ह्या स्लाईडमध्ये साधारण 9 मतदारांचे दुबार आम्ही पुरावे या ठिकाणी दिलेले आहेत. आणि हे सर्व 9 लोक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नातेवाईक आहेत. आम्ही त्या ठिकाणी ते सुद्धा पाहिलं की एका घर नंबरवरती, एका कुटुंबावरती किती नावं नोंद आहेत. तर त्या पाटण कॉलनी या ठिकाणच्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरावरती 15 नावं नोंद आहेत. ते सुद्धा आम्ही काढलेलं आहे. त्या 15 नावामध्ये किती लोक तिथे रहिवासी आहेत, त्यामध्ये किती लोक त्या पाटण कॉलनीतल्या घरामध्ये रहिवासी आहेत याचीही आम्ही माहिती घेतली. पण त्या ठिकाणी ही लोक काही मलकापुरात राहतात, काही कुंभारगावात राहतात, काही अन्य ठिकाणी राहतात. आणि ह्या लोकांचं गेले अनेक वर्षापासून ह्या निवडणुकीमध्ये ही लोक दुबार तिबार मतदान करत आलेले आहेत. हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे. याचा फायदा त्यांनी स्वतःच्या राजकीय कारकिर्दीसाठी निश्चितपणाने घेतला आहे असा आमचा या ठिकाणी दावा आहे. आणि हे संविधानाला धरून नाही.
जी नैतिकतेच्या गोष्टी अनेक वर्ष ज्या नेतृत्वाने इथं केल्या त्या नैतिकतेला काळिंबा फासण्याचं काम त्यांच्या कुटुंबियांनी केलेलं आहे. माझं असं म्हणणं आहे या सर्व कर्तुकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मूकसंमती होती का? निवडणूक आयोगाला तक्रार दिली काय? आम्ही दिलेली होती तक्रार त्यावेळी. आमचं अजून आम्ही त्यावेळी सर्वेक्षण करताना आम्ही कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचं फक्त त्या निवडणुकीदरम्यान आज आम्ही तुम्ही काल अभ्यास बघितलं केला. का समजा इथं आता 15 लोकांचे मतदान त्या पाटील कॉलनीमध्ये आहे. आता तक्रार झाली की तलाठी BLO सर्कल ते जाऊन तिथं घरात बघतात हे तिथं राहतात का, तिथनं उत्तर काय तर नाही राहत. आता बोगस कशाला म्हणायचं आणि ओरिजिनल कशाला म्हणायचं. म्हणजे आम्ही काय प्रशासनाच्या बाजूला प्रशासनानं सुद्धा ह्या गोष्टीवरती अत्यंत बारकाव्यानं BLO नेमलेत. गावामध्ये राजकीय पक्षाचे प्रतिनिधी पण काम करत आहेत. समजा आमच्या गावामध्ये मतदान जेव्हा नोंद करत तेव्हा आमचे प्रतिनिधी काम करत होते, BLO चेक करत होते आणि ते अर्ज भरत होते 6 नंबर 7 नंबर. मग डबल लागणं, एकाच ठिकाणी नंबर ऑफ वोट्स लागणं आणि ते तिथं सध्या राहतात का असा पुरावा कुठेही सापडून येत नाही. मतदार याद्यांमध्ये घोळ आहे हे तरी तुम्ही आता ऑन कॅमेरा मान्य करताय का? मतदान याद्यामध्ये घोळ असणं आणि म्हणजे कुठल्या जाणीवपूर्वक- पद्धतीचा घोळ म्हणायचा. सगळं घोळ आहे का? मला एका थेट भाषेत उत्तर द्या. एक मिनिट हा, त्यांना विचारू. हे जाणीवपूर्वक आम्ही या ठिकाणी वय, नाव आणि ठिकाण आणि पत्ता याचा उल्लेख केला. याचा एक मिनिट प्रश्न आहे का की म्हणजेच मतदार याद्यात घोळ आहे. घोळ आहे हे मान्य करताय का? ह्या लोकांनी जाणीवपूर्वक केलंय. याचा राजकीय हे फायदा आहे, घेण्यासाठी मान्य करताय का? हा मतदार simple याद्यामध्ये प्रश्न घोळ आहे. आहे का? राजकीय फायदा घेण्यासाठी अहो, ऐका माजी ना, मुख्यमंत्री बरोबर आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या बरोबर आहे. निकटवर्तीयांनी एका हा वाक्यात केलेला उत्तर व्याप आहे. द्या, एका वाक्यात उत्तर द्या की मतदान याद्यांमध्ये घोळ आहे हे तुम्हाला मान्य आहे का? माजी हा मुख्यमंत्री विषय- पृथ्वीराज चव्हाण यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या कुटुंबियांनी राजकीय फायदा घेण्यासाठी वेगवेगळी नावं, वेगवेगळे पत्ते, वेगवेगळी वय वापरून त्या ठिकाणी त्यांचं हा घोळ नाही म्हणायचा म्हणजे घोळ आहे- घोळ आहे घोळ का आहे नाही का? हा? हा आहे का? अधिकार आहे का? ह्या अधिकार आम्हाला नाही. नाही, नाही, हा नाही, 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 नाही. नाही. जे आमचं- संविधानाला धरून आहे अशा गोष्टी या राज्याचे ज्यांनी माजी मुख्यमंत्री ज्यांनी पद भूषवलंय आणि काँग्रेस पक्षानं जी कमिटी स्थापन केल्या यादी पुनरीक्षण करण्याची त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत. अशा व्यक्तीच्या कुटुंबातीलच लोक जर अशी करत असतील तर सर्वसामान्य लोकांनी काय करायचं? 100% मला चुकीचं तुम्ही प्रश्न आहे. केली काय ऐका प्रश्न की विचारले? पहिला केला. statement. एकदा ह्याचं मला फक्त एकच उत्तर आहे. हे तुमचं बरोबर आहे, आम्ही ते नाकारत नाही. ते संविधानाला धरून नाही, परत ना नैतिकतेला धरून नाही, असं एका मोठ्या नेत्यानं करणं हे चुकीचं आहे. हे आम्ही तुमचं म्हणणं मान्य करतोय. पण मतदान याद्यांमध्ये घोळ आहे हे तुम्ही मान्य करताय का? आम्ही साधा या प्रश्न आहे. गोष्टीला ह्याच्यात कधीही वय- सहमत वय- राहणार वय- नाही, वय- कधीही सहमत. पाटील, तुम्ही आता सांगितलं नाही बरोबर, तुम्ही आणि मोहनराव हे हा तुमच्या ह्या मतदार यादीमध्ये घोळ झालाय असा आरोप करण्यासाठी तुमची पत्रकार परिषद आहे ना? हो. नाही, नाही. त्याचा गैरवापर काँग्रेस केला गेलाय. काँग्रेस पक्षाने अशा पद्धतीने केलेल्या अनेक भानगडीला वर्ष. आमचा आक्षेप आहे. आम्ही ऐका आता ना. संपूर्ण मतदार यादीतच गोळ आहे असं कसं कशाला म्हणणार? मतदान यादीत घोळ आहे का? असं कसं संपूर्ण म्हणायचं नाही. आपण? संपूर्ण नाही. आपण असं म्हणणार मतदान यादीत नाही. घोळ आहे का नाही? आपण असं म्हणणार नाही. आलेले आम्हाला या मतदारसंघापुरता विषय होता. आम्ही परत objection पण raise केलेले. सर्च केल्यानंतर ह्या लोकांनी तुम्ही या लोकांच्या वरती त्यावेळी ऑब्जेक्शन घेतलं होतं का? हरकती घेतल्या होत्या का तुम्ही? आम्ही घेतलेले आहेत. जिथं जिथं लक्षात आलं तिथं ते पण घेतलं. त्या दरम्यान ते मतदान कमी करण्याची जबाबदारी तुमचं असल्याचं निवडणूक आयोग सांगतो. आमचं हो. ते निवडणूक आयोग ते सांगतो कसं की नाही? ही जबाबदारी ते ज्या कसं? त्या पक्षाच्या कार्यकर्त्याची आहे, ज्या त्या गावातल्या तुम्ही objection माणसाची द्यायला पाहिजे आहे. तुम्ही तुम्ही. ऑब्जेक्शन घेऊन ते मतदान कमी करण्याची जबाबदारी ही त्या त्या पक्षाची आहे. तक्रार हे तुम्हीच करायची. निवडणूक आयोग सांगतं. तक्रार सुद्धा तुम्हीच तुम्हीच करायची. करायची. हे निवडणूक आयोग हे सांगतं. आता का निघायला लागलंय? का म्हणजे सांगतो की
का म्हणजे निवडणूक- आधी गाफील असतील लोक काय लागलं निवडणूक लागली तुम्ही यात सांगा काय झालं? हे नाही नावं कमी करण्यासाठी ऐका की मीटिंग हो आपण सजग नसतो का नाही नाही थांबा. त्यावेळेला तुम्ही नव्हता का? मोहनराव ऑब्जेक्शन आपण ऐका की सर 100% घेतलं तुम्ही निवडणूक 100% आयोगाला का विचारत नाही तुम्ही आता ही पत्रकार परिषद घेताय की मतदार यादीत घोळ आहे म्हणूनच घेताय ना. मतदार यादीमध्ये झालेल्या गोंधळाबद्दल घेतो घोळ म्हणजे घोळ नाही घोळ नका. तुम्ही म्हणा ना घोळ आम्ही कसं म्हणतो बरं हे झालंय हे घोळ आहे एक मिनिट. गोंधळ आहे ह्याला काय तुम्ही वाक्य ही काय द्या? जाणीवपूर्वक राजकीय फायदा घेण्यासाठी केलेले केलं, काम बरोबर आहे. मला एक मग तो सांगा. घोळ नाही का? एक- हा घोळ नाही का? आता तुम्ही सांगितलं नाही हे दोन नंबर, या- तुम्ही ठरवा. हो, पोरं. आम्ही कसं ठरवलं आमच्याकडे कसं मग तुम्ही आरोप कसे हा करताय? घोळ आहे म्हणून. घोळ म्हणताय, घोळ तुम्ही म्हणताय. जबाबदारीनं तुम्ही निवडणूक आयोगाकडे जायला पाहिजे त्यांना जाब विचारायला पाहिजे की तुम्ही नाही, हा आमची- गलथानपणा करत असताना निवडणूक अधिकारी होते कुठे? निवडणूक आयोगाकडे जायच्या आम्ही काय अगोदर तुम्हाला परवा सांगितलं गजानन आवळकरांनी 2 ठिकाणी मतदान केलं असेल तर पहिला गुन्हा तुम्ही दाखल करा आम्ही तुमच्यावर येतो असे किती गुन्हे दाखल करा किती पण करा तेवढं केलं पाहिजे. आपल्याला लोकशाही बळकट करायची 100, आहे ना, 200. जबाबदारी राजकीय नेत्यांची पण आहे आम्ही ना. 100% जशी घेतल्या. पत्रकारांची आहे तशी तुमची पण आहे ना. हे बघा तुम्ही म्हणता असे किती गुन्हे दाखल पाहिजे 1000 असले तर बरं, 1000 गुन्हे केले झाले पाहिजे हे तुम्ही तुम्हाला- दाखल. लोकशाहीमध्ये लोकशाही. पत्रकारिता हा समाजाला प्रबोधन करून जागृती आणणारा अत्यंत महत्वाचा खांब आहे 100%. आम्ही न्याय व्यवस्थेकडे जायच्या अगोदर हे तुमच्या समोर आणावं आपण कायदा सांगतो ऐका की. व्यवस्थेवर जावं. काय काय माझं आहे? आम्ही ते कायदा तुम्ही माझं नाही. सांगतो. तुम्ही माझं नाही ऐकत नाही. पत्रकार न्याय देऊ शकत नाही पत्रकार न्याय देऊ शकत नाही पत्रकार उघड करू शकतो पत्रकार न्याय देऊ ए, शकत नाही कैलास, एक मिनिट मी म्हणतो नाही मी अजून एक मिनिट आता तुम्ही जी सांगितलं ही यादी संविधानात धरून नाहीये ही तर कराड दक्षिण मतदारसंघाची यादी संविधानाला धरून नाही ही घटना नाही, ही संविधानाला घटना- धरून नाही यादी धरून नाही कसं हे म्हणताय? फायदा घेण्यासाठी हे आमदार निवडून थांबा, यादीत चूक आहे एकीकडे असं तुम्ही म्हणताय दुसरं म्हणताय संविधानाला कसं ही धरून नाही असं जाणीवपूर्वक केलेली फायदा करून घेण्यासाठी म्हणजेच काय आहे? चूक म्हणजेच म्हणत काय? बरोबर आहे ना, नाही. म्हणजे चूक आहे ते- ना. नव्हे, आम्ही तुम्हाला 3 डाव्या- लाख मतदान आहे याच्यामध्ये ते 3 लाख चुकीचं म्हणत नाही, नाही, कोण म्हणतंय? बरं, मी चालेल जेवढं तुम्हाला. तुम्ही म्हणता तेवढं कोण आहे? झालेली गोष्ट आहे. म्हणजे 15 मतदारसंघ हो का? वेगळं आहे का? असे नंबर ऑफ आहे एका वाक्यामध्ये आहे का नाही एवढं सांगा. ऐका बरं का मोहनराव? एकच मुद्दा आहे या घरानं स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्यापासून अहो, ते नका काढू. अहो, तेच तर मेन आहे. गोड आहे का नाही? तेच तर मेन आहे गोड आहे का नाही? स्वातंत्र्यापासून काय झालं काढायला? गोड आहे का नाही? गोळ कवा कळल सगळं चेक केलं अहो, मान्य करा की. आम्ही मान्य करा अहो, गोड आहे का नाही? आम्हाला हॅलो अहो, गोड आहे का नाही? हेच सांगायला ओके ओके अजून यावरती आमचा अभ्यास चालू आहे कोणाचं काम बरं का? आम्ही आम्ही अभ्यास आता चालू आहे. नाही थांबा ही मी मगाशी पण बोलताना सांगितलं हे मोहन जाधवने केलं असतं तर मी दुय्यम तृतीय स्थानी आहे ते कदाचित मी माझ्या फायद्यासाठी कुठेतरी गावात केलं असतं हे एखाद्या जबाबदार राज्याचं नेतृत्व केलेल्या माणसाच्या कुटुंबामध्ये घडणं हे गैर आहे हे नैतिकतेला धरून नाही आता पुढचा प्रश्न हे असं आता आम्ही पण आमची टीम बसवली म्हणजे चार्जेस कोण करताय आता मतचोरीचे आम्ही केलेत का नाही केले चार्जेस कोण करतंय काँग्रेस पक्ष करतोय सबन देशभर चाललंय राज्यभर चाललंय गुजरात आरोप निवडणूक आयोगावर दोन मिनिट नाही केलं की नाही नाही आमच्यावरती पण केलंय. 100 आणि माननीय अहो, माजी एक- मुख्यमंत्र्यांनी कराड दक्षिणमध्ये 100 गावाचा डेटा मी गोळा केलेला आहे आणि 48,000 मताच्या दरम्यान काहीतरी मतभोगाचा आरोप केला मग आमची ॲज अ आमदाराचे प्रतिनिधी म्हणून भाजप म्हणून आमची पण जबाबदारी बरं, आहे ऐका. मग थांबा तुम्ही जसं म्हणता ह्यात घोळ आहे हे मान्य करा आम्ही म्हणत नाही आम्ही ना तुम्हीच म्हणता. आम्ही नाही म्हणत ऐका की. तुम्ही प्रेस असे. ऐका थांबा हे तर clear तुम्ही करू. बोलून द्या असे नाही मला बोलू द्या ना मग बोला की तुम्ही ऐका. असे आता तुम्ही म्हटलं याच्या पुढं काय नाही, तुम्ही आता म्हटलं ना याच्या पुढं थांबा की तुम्ही आता आता दिवसानं आम्ही- प्रेस घेताय पुन्हा तेच सांगताय आम्ही तुम्हाला म्हणत आता नाही, आज तुम्ही त्यांची असं पण सांगू होईल. नका. चूक आहे हे आम्ही मान्य त्यांची केलं उद्या त्या दिवशी ऐका. काय सांगितलं मिरसाचीचं. त्या दिवशी काय सांगितलं गजानन आवळकरांवर तुम्ही गुन्हा दाखल करा 2 ठिकाणी मतदान आहे आम्ही सांगितलं तुम्हाला आम्ही तुमच्या बरोबर आहे पत्रकार म्हणून तुमची बाजू मांडणार. तुम्ही गुन्हा तुम्ही दाखल तेच केला का? सांगताय. आवळकरांचा गुन्हा दाखल केला दोन का? ऍडव्होकेट आम्ही नेमले ऐका की. गुन्हा दाखल उद्या केला आम्ही का? 100 केस आता करू. ऐका माझं काय म्हणणं आहे?
15 मतांचा जो पृथ्वी चव्हाणच्या घरावर जी 20 मतं 25 मतं जी काही दाखल आहे किंवा 15 निवडणूक घोळ आहे, 15 या अनुषंगाने माझं एक मत असं आहे, आता कापिलमध्ये जे 9-15 मतं जी काय वाढल्यात त्या अनुषंगाने गणेश पवार उपोषणाला बसतात, तुम्ही याविरुद्ध उपोषणाला बसणार आहे का? आम्ही सत्ताधारी आम्ही उपोषणाला कशाला बसू? नाही आम्ही ना, शासनाने उपोषणा केलेलं बसायची बरोबर. आम्हाला गरज नाही. आम्ही अजून सत्तेचे सर्वे प्रतिनिधी करतोय आहे. यातला. आम्ही आमच्या आमदारांना सांगू असं झालंय ते सगळं तुम्ही मांडा, हे सगळं रद्द झालं पाहिजे. म्हणजे घोळ आहे म्हणून मांडणार का? कोण नाही असं हे झालं. जाणीवपूर्वक केलं जाणीवपूर्वक केलं सगळं काय? कोण नाही. राजकीय फायदा असं नाही झालं. सगळ्या देशात- सगळ्या निवडणूक आयोगाचा माझं एक मिनिट ऐकून घ्या. नाव ठेवलं पाहिजे ना. एक मिनिट ऐकून घ्या. जन्माला येणारा- ही बोगसगिरी आहे. नाही केलेली स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी केलेली ही बोगस असं म्हणायचं आणि का? ऐका, हे आम्ही पुरावे निश्चित सिद्ध करतोय. या एक केलं असलं तरी तो सुद्धा दोषी आहे. बघा, एक मिनिट निवडून येण्यासाठी माजी मुख्यमंत्र्यांनी कराड दक्षिणच्या मतदार यादीमध्ये बोगसगिरी केली ही खरं आहे ना? ही आणि समज आहे. ह्याच आम्ही विथ प्रूफ का सांगतोय. एक पुरावा सकट दिला तरी आणखी तुम्ही आम्हाला अहो, ही विचारा. बरोबर आहे. अहो तुम्ही म्हणत नाही ना, अहो, ही पुरावा आम्हाला बरोबर आहे. दाखवताय पण तुमच्या दोन आरोप नाही असं छापायचं का? राजकीय फायदा का घेतला हिनी असं आम्ही दाव्यानं का म्हणतोय. कारण अनेक ठिकाणी निवडणूक आयोग असेल किंवा ऑनलाईन मतदार नोंदणी असेल. या एक मिनिट ऐकून घ्या. एक मिनिट ऐकून घ्या. अहो, ऐका ना तुम्ही. माझं एक मिनिट ऐकून घ्या. तुम्ही बोलू ऑनलाईन नाही. मतदार नोंदणी तुम्ही करताना बोलून फिरवू द्या. नाही, एक नाही, मिनिट, नाही, 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 माझा नाही, एक मिनिट, एक आम्ही मिनिट उद्या नाव ठेवत नाही. ऐका ना. इथं बोगसगिरी म्हणा, घोळ म्हणा. माझा मुद्दा ऐकून घ्या. राजकीय फायदा घेण्यासाठी निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की नाही निवडणूक निर्णय अधिकारी? तेच मी सांगतो. 100% हो, तेच सांगतोय मी साहेब. तेच सांगतोय. दुबार मतदान झालेलं आहे 200. तेच सांगतो मी. तोच मुद्दा घेऊन आलोय मी. तोच मुद्दा सांगतोय. तुमचा मुद्दा असा की पृथ्वीराज चव्हाणांनी मताची चोरी केली ही तुम्हाला कबूल आहे का? 100%. त्यामुळे ही चोरी निवडणूक आहे ती जबाबदार आहे हो ना? का इंद्रजीत चव्हाण यांचा मुलगा. अहो, ही डबल होतं. सांगितलं तुम्ही. हो का? ऐका ना माझं ऐकून घ्या ना. मग त्याच्यावर बोला तुम्ही. गुन्हा दाखल करणं म्हणजे मी BPI चर्चा केली. गुन्हा दाखल करणं म्हणजे काय सांगतो. गुन्हा दाखल करणं FIR करणं म्हणजे FIR ची 1 वर्ष 2 वर्ष ह्याला कोर्टात जाऊनच आदेश आणणं. हा थांबा कोर्टात. आता तुम्ही मगाशी म्हणला की आम्ही आता हे अत्यंत महत्त्वाच्या नेत्याच्या घरातलं कार्यक्रम आहे म्हणून इथं पत्रकार परिषद घेतली. आम्ही आता रोज काही असं 10 गावले 20 गावले 30 गावले तर आम्ही पत्रकार परिषद घेणार नाही. आता आम्ही इथून पुढं अंतिम पत्रकार परिषद घेऊ की बाबा या सगळ्या निरीक्षणामध्ये आमचे 10 लोक आता रात्रंदिवस बसलेत. या निरीक्षणामध्ये आम्हाला कराड दक्षिण मतदारसंघामध्ये समजा 5,000 लोक गावले 3,000 लोक गावले आणि यांच्यावरती आम्ही फौजदारी गुन्हे दाखल करतोय. अशी लास्टलाच आता पत्रकार परिषद घेऊ. पण हे नजरे आड करण्यासारखं किंवा डोळ्यात करण्यासारखं प्रकरण नाही. तुम्हाला 3,000 मध्ये गाव 4,000 गाव लाख गाव याला निवडणूक आयोग जबाबदार जबाबदार आहे का नाही तुम्ही तिकडे का गेला नाही? हो का? हे बघा, मी कोणाला आरोप नाही करत. एक मिनिट. आता आपल्याला मी एक सांगितलं अभिजित इंद्रजित चव्हाण नाही तुम्ही ती सांगू नका. ऑनलाईन मतदार नोंदणी. ऑनलाईन मतदार माझा मुद्दा ऐकून घ्या. तुम्ही समजून घ्या. जर तुम्ही निवडणूक आयोगाची दिशाभूल करून नावात बदल करत असाल, तुमच्या वयाच्या अंकात बदल करत असाल, तुमच्या राहण्याच्या ॲड्रेस पत्त्यावरती बदल करत असाल आणि तो तुम्ही राजकीय फायदा घेण्यासाठी करत असाल तर हे चुकीचं आहे ना. निवडणूक आयोगाची दिशाभूल झाले म्हणजे दिशाभूल करून निवडणूक आयोगाच्या मतदार याद्या ज्या जाहीर झाल्या त्याच्यामध्ये घोळ झाला. राजकीय फायद्यासाठी केला गेला. बरं ही नावं आधी नाहीत कशा ते आम्ही अजून बघितलेलं बघायला लागेल. 3 लाख मतामध्ये 3 लाख मतामध्ये 15 मताचा घोळ असला तर ते घोळच आहे लक्षात घ्या.
तुम्ही ती बनवून झालाय आणि एक तुम्ही रुपयाची कशाला चोरी, एक मिनिट थांबा रुपयाची जरा. चोरी. तुम्ही कशाला घाबरताय माहित नाही पण तुम्ही घोळा बनवला. ज्या नाही तुम्ही घाबरत. असे प्रकार राजकीय केले, फायद्यासाठी त्याला केले. नाही समजावे. अहो, ऐका की. रावसाहेब, तुम्ही गुन्हा- गोंधळ गुन्हा- करू नका, स्पष्ट बाबा. बोला. ऐका की, गुन्हा दाखल- हो, ऐका की. गोळा आहे तुम्ही. गोळा आहे म्हणा. गुन्हा दाखल मतदार झाला. आधी गोळा असं मी म्हणलेलं मी काय म्हणतो जाणीवपूर्वक केलं. जाणीवपूर्वक केलेलं. ही पत्रकार परिषद ऐका ऐका एक मिनिट तुमची थांबा. पत्रकार परिषद जी आहे ही मतदार यादीत घोळ झाला म्हणून आहे ना नाही नाही मी लफडं राजकीय केलं म्हणून अनेक नाही. वर्ष हे घोळच की माणूस काय म्हणतात? ऐका की. ओळ नाही, ओळ होतो तेव्हा चुकून होतो. आणि जे जाणीवपूर्वक करतात ते हे. साहेब मगाशी तुम्ही बोललेलं होतं की तुम्ही त्यावेळेला वेळोवेळी तक्रार केलेली होती बरोबर का? मग त्यावेळेला तुम्ही तक्रार करूनही त्यावेळेचे निवडणूक निर्णय अधिकारी होते त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं का? मग त्यांच्यावरती देखील तुम्ही तक्रार करणार का? त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून तुम्ही तक्रार करणार का? आम्ही जे जे दोषी असतील त्यांच्यावरती करण्याचा एकत्रितपणानं प्रयत्न करू. मग ते निवडणूक निर्णय अधिकारी असो अधिकाऱ्यांपण. नाहीतर हे असो. बर आता दुसरं एक अजून एक मला सांगा. आता निवडणूक आयोगानं जे आम्हाला सांगितलं ते सांगतो त्यानंतर तुम्ही ते सांगा. तुमचे काही प्रतिनिधी हे ज्या निवडणूक आयोगाचं काम सुरू होतं मतदार याद्यांचं वगैरे त्यांच्याशी बैठका तुमच्या झाल्या होत्या 12 बैठका. आम्ही 12 स्वतः बैठकी. बसत होतो. हा मग तुमचे जे कोण तिथं प्रतिनिधी होते त्यांच्या हे लक्षात त्यावेळेला आलं नव्हतं का? हे त्यावेळेला आता तुम्ही इतकं नव्हतं. 14चा ऐका की 14चा उल्लेख केला त्याच्या पुढचा 19चा केला आत्ताचा केला बरोबर आहे. म्हणजे हे परंपरागत हा सगळा प्रकार चाललाय असं तुमचं म्हणणं आहे. म्हणजे नाही म्हटलं तरी 2 टर्म आमदारकीच्या केल्या बरोबर आहे. एवढ्या 2 टर्म आमदारकीच्या होऊन सुद्धा अटीतटीची लढत असताना तुमचे ते प्रतिनिधी जे निवडणूक आयोगाच्या बैठकांना होते ते एवढे अज्ञानी होते का की त्यांना हा घोळ लक्षात आला नाही? आणि एवढ्या मोठ्या नेत्याच्या घरातल्या माणसांनी केलेला हा जो फ्रॉड आहे तो तुमच्या तिथल्या प्रतिनिधींच्या लक्षात का आला नाही? हा बेसिक प्रश्न आहे. मतदार त्यांच्या ज्या बैठका झाल्या त्या बैठकीमध्ये नवीन मतदार किती आले, मयत मतदारांची नावं किती कमी झाली, अशा स्वरूपाची माहिती त्या ठिकाणी दिली गेलेली आहे त्या 12 बैठकी. त्यावेळेला असं होईल म्हणजे ना. आणि हे असं करतील असं त्यावेळी काही गोष्टी निदर्शनास आल्या आणि त्या स्वरूपाची चर्चा सुद्धा झाली. विरोधी पक्षातून, काँग्रेस पक्षातून, शिवसेना, उद्धव ठाकरे गटातून सुद्धा त्या ठिकाणी काही गोष्टी मांडण्यात आल्या. परंतु टाईम पिरियड, इलेक्शनची प्रोसिजर टाईम पिरियड होता आणि त्या दरम्यान त्या ऑब्जेक्शन घेतलं गेलं परंतु त्यावेळी ती सक्सेस झालं नाही. त्यानंतर आता 4018 हरकती होत्या बरोबर आहे. त्या हरकतीमध्ये ही नावं होती का? कुणाची का असताना कोणी पण करू म्हणजे कुणाची तरी होतीच ना 4000. नाही, ते बघून सांगू. बघायला लागेल होती का? बघायला लागेल. आता त्यावेळेला आम्ही तिथं हजर असतो तर ती सांगितलं अहो असतं. पण मग त्यावेळेला तुमच्यासारख्या जाणकार नेत्यांनी त्या ठिकाणी हजर असायला हवं. अहो बरं का गावचा कारभार तुम्ही करताय, कार्यकर्ते तिथं बसवायला नको आम्ही- पाहिजे. मला एक सांगा, कराड शहर, मलकापूर शहर अशा ठिकाणची जे- लोक एवढी ऍक्टिव्ह असतील का? अहो मग आपण बसायला पाहिजे. काय नसतं? आपण बसायला पाहिजे. तुम्ही जर आता इथं अतुल दादा ही सगळी बसली ही त्यांची आभार आहे. तुमच्या ऍक्टिव्ह नाही. ऍक्टिव्ह आहेत का? त्या वर्गातली. आभार आहे मला बोलताना. हे ऍक्टिव्ह आहेत का? तुमची माणसं ऍक्टिव्ह नाही असं म्हणताय का? त्यांनी एवढ्या भानगडी करून त्यांनी एवढ्या भानगडी करून आम्ही 40,000 निवडून आलो. आम्ही त्यांनी भानगडी करतील म्हणजे आमचा प्रामाणिकपणे तुमच्या विश्वास असलं काही होणार नाही. आता केलंय त्यांनी म्हणजे काढायला नको. बरं का मोहनराव, तुम्ही 15 मताचा घोळा ही सांगा ना, कशाला ती सांगते मला काय 15 माझा गोल सांगितला की नाही, तू घोळा म्हणा की मग मतदार नाही, मतदार याद्यात गोळ आहे. मतदार यादीमध्ये ह्या 15 लोकांचा घोळ आहे. हा, आणि असं बोलू का मग? आयोगाची फक्त- तिन्ही ऐका की. स्वतःच्या बुद्धी हे उदाहरण कौशल्यानं आहे. हे उदाहरण आहे. याला काय अर्थ? मी काय म्हणतोय? पृथ्वीराज चव्हाणच्या- अजून घोळ काढणार आहे. हो, ऐका की. पृथ्वीराज चव्हाणच्या घरातल्या 15 मताचा घोळा आहे, मग बाकी मतदार यांची सगळी चांगली आहे. हे असं काय मला- असं म्हणायचं का? असं कसं घोळ- म्हणायचं? हा, असं तुम्हाला बघा. त्यांनी आमचा मुद्दा हा आहे की त्यांनी यादी चेक करताना बुद्धी कौशल्याने निवडणूक आयोगाची फसवणूक करून राजकीय फायदा घेण्याचा केविलवाना प्रयत्न अनेक वर्ष 48 केलेला हजार आहे. त्यांची किती आहे त्यांनी जाहीर करावं. बरं का, कराड दक्षिणेतला जे 100 गावांचा त्यांनी सर्वे केलाय त्यामध्ये त्यांनी भाजपवर आरोप केलाय का पृथ्वीराज चव्हाणांनी? केलाय का? जी 100 गावात सर्वे त्यांनी केलेला आहे त्यांचं मत आहे बोगसगिरी झाले किंवा वोट चोरी झाले जे पृथ्वीराज चव्हाण म्हणतात 100 गावात
त्यांनी तुमच्यावरती आरोप केलाय का? तुम्ही त्यांनी कदाचित साहेब हे अजून त्यांनी त्यांच्या घरात अजून यादी बघितली नसेल. प्रश्न काय माझा आहे त्यांचा नाहीये. आम्ही काय विचारला प्रश्न, जे त्यांनी सर्वे केलाय त्यामधल्या बोगस नावात, दुबार नावात, तिबार नावात त्यांनी म्हटलंय का भाजपनं हे केलंय. सरकारवर आरोप केलेत का नाही? तर काय ह्या प्रश्नाला त्यांच्या घरात त्यांचे कुटुंबीय 3-3 ठिकाणी आहेत. त्यांचा सरळ आरोप आहे ना, कारण ती म्हणतात ना त्यांचे निवडणुकीचे मुख्य प्रतिनिधी अहो त्यांनी ना ते सांगतायत ना आणि अहो त्यांनी स्वतः ती केलेलं आहे, ती दुसऱ्याच्या माती मारायला लागले. निवडणूक आयोगाला थोड्या दिवसात ते तुमच्या मते ते 48,000 अशी मतांची लिस्ट देणार आहेत. हे ते ठामपणे ऐका की स्वागत नका ते ठामपणे का म्हणतायत ना 48,000 मतांची लिस्ट आम्ही प्रांताधिकाऱ्यांना देणार आहे. हे प्रांताधिकाऱ्यांना परवा सांगितलं. तसं नाही, आरोप तुम्ही करताय. हो, तुमचा कसा प्रश्न नाही, तुम्ही पण ठाम राहा असं आमचं मत आहे. आम्ही पण देणार आहे ना. आम्हाला पहिल्यांदाच प्रथमदर्शीने एवढी धक्कादायक बातमी माहिती समोर मिळाली. त्यांचं प्रथमदर्शन आता त्यांनी केलं आरोप त्यांचं प्रथमदर्शन 48,000 असं काय एक मिनिट साहेब. हो भाऊ एक मिनिट साहेब आपण सर्व पृथ्वीराज चव्हाणांच्या साहेब 48,000 तिने आकडा सांगितलाय, अजून इव्हिडन्स दिलेला नाही. आम्ही ह्याचा पुरावा देतोय. हा फरक आहे. आकडा सांगणं फार सोपी गोष्ट आहे. पुरावा दिलाय. शिराळा वाळवा तिकडच्या मतदारसंघात सुद्धा त्यांचं नाव आहे आणि पुरावा दिला प्रशासनानं उचित कारवाई करेलच की प्रशासन त्यांना असल्या भानगडी केल्या. कोण 9 जण आहेत, कुठल्या गावचे आहेत, कोल्हापुरात मतदान आहे का, मतदान कुठं केलंय, 2 ठिकाणी केलं तर तो गंभीर प्रकार आहे. 2 ठिकाणी केलं असलं तर माझं मतदान 2 ठिकाणी, मी एकाच ठिकाणी केले का 2 ठिकाणी केले, कार्यकर्ते आरोप करतायत. सर्वसामान्य मतदारावर आरोप करण्यापेक्षा प्रमुख नेते जे राज्याचे आहेत त्यांनी आपली घरं पहिल्यांदा तपासावी. त्यांनी जे काही आरोप केलेत आणि जर असे काही चुकीचे असे काही प्रकार समोर येत असतील तर त्याच्यावरती निवडणूक आयोगानं तालुक्याच्या जिल्ह्याच्या प्रामाणिकपणे लक्ष देऊन ह्या सगळ्या त्रुटी दूर कराव्यात आणि जे काही डुप्लिकेट आहे बाजूला करावं. ह्या मताशी आम्ही सहमत आहोत. मतदार यादीमध्ये घोळ आहे असं म्हणणं म्हणजे 3 लाख मतदान ज्यांनी आज केले तो त्यांचा अपमान आहे. तो मतदार यादीमध्ये घोळ हे प्रकार चुकीचे आहेत. ह्याच्यात घोळ आहे. मतदार यादीत घोळ आहे. काय घोळ मतदार यादीमध्ये काही भाग आहे. बोगस तुम्ही आम्हाला बघा मी शेवट करतो. आम्हाला ॲज अ भारतीय जनता पार्टी म्हणून म्हणजे कोणतरी आरोप करते सगळेजण आणि आम्ही शांतपणानं बसलोय. आम्ही न्यायाच्या बाजूनं भूमिका घेण्याची आमची तयारी आहे. जे सत्य आहे ते सत्य आहे, जे असत्य आहे त्यावर कारवाई झाली पाहिजे. आयदर आम्ही करू, जे अर्जदार गणेश पवार बसले ते करतील, प्रशासन त्याच्यावर योग्य निर्णय घेईल. आम्ही पण तुम्ही म्हणताय तसं ऐकून आम्ही प्रशासनाला विनंती करू. अशा ज्या घटना झाल्या या घटना ताबडतोब डिलीट झाल्या पाहिजेत. मतदार यादीचं अत्यंत शुद्धीकरण झालं पाहिजे आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती प्रशासनाने दावे दाखल केले पाहिजे. कारण हा नंबर 1. मला जर वाटलं 15 तर मी 15 नाही करणार. मला वाटलं 10,000 तर मी 10,000 करू शकणार नाही ना. माझी जेवढी ताकद पाहिजे
प्रशासनाने ज्यामध्ये लीड घेतलं पाहिजे आणि जी बोगसगिरी तुम्ही म्हणताय ती सगळी स्वच्छ केली पाहिजे. 10 ते 15 नावं समजा असतात. 15 नाही, जास्त आहे. चव्हाण कुटुंबापुरता आम्ही पण नाही चव्हाण कुटुंबाचं टार्गेट नाही. ते चूक असेल ना तर प्रमुख चूकच आहे. ऐका, ते चूक असेल ना ते चूकच आहे. म्हणजे कुणाच्याही घरात असू दे. ह्या गोष्टीला घोळ हा शब्द वापरणार का तुम्ही? आम्ही गोड शब्द वापरतो. राजकीय फायदा घेण्यासाठी जाणीवपूर्वक राजकीय फायदा हा घोळ करूनच केलाय ना. जाधव साहेब घोळ शब्द वापरायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? खरा कारण सांगा. तुम्हाला घोळ आमच्याकडून काढू घ्या. आम्ही दुसरं तुम्हाला का म्हणतोय निवडणूक आयोगाकडे जावा, का म्हणतोय निवडणूक आयोगाकडे जावा? तुम्ही जे म्हणताय की नाही प्रशासनानं त्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे, गुन्हा दाखल करायला पाहिजे, तर निवडणूक आयोगाच्या सांगण्यानुसार ज्याची हरकत आहे त्यानंच तो गुन्हा दाखल करायचा आहे. हे प्रावधान निवडणूक आयोगाचं आहे. म्हणून तुम्ही पहिल्यांदा प्रेस न घेता निवडणूक आयोगाकडे आम्हाला तुमच्या कानावर घालून आम्ही निवडणूक आयोगाकडे 100% तुम्हाला सगळ्या आम्ही तक्रार करून टाकू निवडणूक आयोग. ज्या पद्धतीने सांगताय आम्हाला तेच सगळं तुम्ही निवडणूक आयोगात 100%. या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आता असे रोज नवे खुलासे होऊ लागलेले आहेत. आता एक कार्यकर्ता तहसीलदार कचेरी समोर उपोषणाला बसलेला आहे, गणेश पवार नावाचा. त्याचा 9वा दिवस आहे आंदोलनाचा. मात्र प्रशासनानं त्याकडे लक्ष दिलेलं नाही. त्याने वैद्यकीय उपचार घेणं सुद्धा टाळलेलं आहे. त्यातच आता पृथ्वीराज चव्हाणांवरती झालेला हा आरोप पुन्हा एकदा या मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचंच सिद्ध होत आहे. म्हणजे जर या मतदार याद्यांमध्ये घोळ झाला असेल तर प्रांताधिकाऱ्यांनी प्रेस घेऊन जो खुलासा केलेला होता त्याच्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतं. जर निवडणूक आयोग जर आपल्या जबाबदारीपासून दूर जात असेल आणि या सर्व घडामोडींकडे दुर्लक्ष करत असेल तर हा गलतान कारभार कोणाच्या जीवावरती आणि कोणाच्या मुकसहमतीनं झाला हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करावा लागेल. आता या प्रेस नंतर काँग्रेसकडून सुद्धा उत्तर देण्यात येणार आहे आणि ते काय असेल ते आता त्या प्रेस नंतरच कळेल. मात्र किती झालं तरी कराड दक्षिण हा विधानसभा मतदारसंघ निवडणुकीपासून ते आतापर्यंत खूप चर्चेत आहे. राज्य पातळीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ही प्रेस कॉन्फरन्स सुरू असताना या प्रेस कॉन्फरन्सच्या अनुषंगाने काही माध्यमांसमोर जात काही वक्तव्य केलेले आहेत. त्यामुळे आता हा मुद्दा फक्त कराड दक्षिण पुरता राहिलेला नाही तर तो राज्य पातळीवर देश पातळीवर सुद्धा गेल्याचं म्हणावं लागेल. एकंदरीतच काय तर निवडणूक होऊन गेली तरी सुद्धा कराड दक्षिणची चर्चा आहे ही राज्यातच नाही तर देशभरामध्ये आहे.